पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। तैशी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे। ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे। ज्ञानोबाराय तिसऱ्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना हा विषय सांगत आहे की इष्टान भोगान्यो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः। स्वधर्म यज्ञाने देवांना प्रसन्न केल्यानंतर देव आपल्यावर संतुष्ट होतात आणि देव संतुष्ट झाल्यानंतर आपल्यासाठी काय करतात? कृपा करून सगळे भोग आपल्याला प्रदान करतात। आणि ते भोग प्रदान याच्यासाठी करतात की त्या संपत्तीच्या द्वारे त्या भोगाच्या द्वारे यांनी त्याचं रूपांतर पुण्यामध्ये करून भगवत कर्म करावं, सत्कर्म करावं आणि त्या सत्कर्माच्या योगाने यांना मोक्ष मिळावा। याच्यासाठी सर्व देव संतुष्ट होऊन आपल्याला भोग देत असतात, इष्ट भोग देत असतात। पण ज्ञानोबाराय वर्णन करतात की असेही काही लोक आहे की या संपत्तीचा उपयोग योग्य प्रकारे करत नाही। योग्य प्रकारे म्हणजे काय? तर स्वधर्म सर्वेश्वरी न भजेल जो, किंवा अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, किंवा विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुली। असं हे करण्याचं सोडून स्वधर्म क्रियेने जो रहित झाला तर त्या मनुष्याला कोणता अपाव आहे, त्याचं कसं कसं पतन होतं, त्याच्याकडील संपत्ती कशी कशी हरून घेतो देव, त्याचं वर्णन ज्ञानोबाराय करत आहे। 10व्या ओळीपर्यंत आपण चिंतन केलेलं होतं। पुढं ज्ञानोबाराय बोलतात तैशी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे। ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे। त्याप्रमाणे जेथ निजवृत्ती सांडे, ज्या ठिकाणी निजवृत्तीचा त्याग होतो, निजवृत्तीचा त्याग होतो। वृत्ती शब्दाचा अर्थ होतो उपजीविकेचं साधन, जगण्याचं साधन, आणि निज म्हणजे आपल्या जगण्याचं जे साधन आहे किंवा आपल्यासाठी करण्यायोग्य जी गोष्ट आहे त्याला स्वधर्म म्हणतात। तर स्वधर्म ज्यांनी सोडून दिला तैशी निजवृत्ती जेथ सांडे, त्याप्रमाणे म्हणजे दिव्याप्रमाणे दिवा विझून गेला की जसा सर्व प्रकाश त्या दिव्याच्या मागे लोपून जातो, त्याप्रमाणे जेथ निजवृत्ती सांडे, ज्या लोकांनी आपलं स्वधर्म करण्याचं आता सोडून दिलेलं आहे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे। ज्ञानोबाराय म्हणतात अशा ठिकाणी स्वतंत्रते वस्ती न घडे, स्वतंत्रतेला राहण्यासाठी जागा नसते। म्हणजे ज्याने स्वधर्माचा त्याग केला तो मनुष्य स्वतंत्र नसतो, तो परतंत्र होऊन जातो। स्वतंत्रतेला त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा नाही, मनुष्य परतंत्र होतो। आणि परतंत्र हे कोणालाही आवडत नाही, दुःखदायक असतं। दुसऱ्याच्या स्वाधीन राहणं हे काय आहे? परतंत्रता आहे।
स्वामीचा जो सेवक झाला तर तो सेवक म्हणजे स्वामीची काय असतो, स्वामीच्या अधीन असतो, परतंत्र असतो. कारण सेवकाचं जगणं हे स्वामीसाठी असतं. स्वामी जसं सांगेल तसं राहायचं, स्वामीने सांगितलं ते काम करायचं, स्वामीने जसं सांगितलं तसं करायचं, आणि स्वामी जेव्हा सांगेल तेव्हा ते काम त्या सेवकाला करावं लागतं. निद्रेमध्ये आहे, गाढ झोप लागलेली आहे, पण स्वामीने जर आवाज दिला तर त्या सेवकाला काय करावं लागतं, निद्रेचा त्याग करून स्वामीकडे जावं लागतं. एखादा उपवासी आहे आणि उपवासानंतर त्याला भोजन मिळाले, मिष्टान्न खायला बसलाय, पण स्वामीने जर आवाज दिला तर त्याला ते भुकेची पीडा देणारं ते मिष्टान्न सगळ्याचा त्याग करून स्वामीकडे काय करावं लागतं, पलायन करावं लागतं, स्वामीकडे जावं लागतं. कोणतीही गोष्ट असो त्यांना सगळ्या अनुकूल गोष्टीचा त्याग करावा लागतो. म्हणजे परतंत्र मनुष्य दुःखी असतो नेहमी. आपल्या भारतभूमीच्या सीमेवर जेवढे काही सैनिक उभा आहे ते सैनिकांचं जीवनसुद्धा काय आहे, परतंत्र आहे. त्यांचा जो मालक आहे त्या मालकाच्या अधीन होऊन त्यांना वागावं लागतं. अधीन होऊन 6-6 महिने 12-12 महिने त्यांना घरी येता येत नाही. घरी बायका मुलं असतात. दिवाळीला जर कदाचित सुट्टी मिळाली आणि दिवाळीच्या दिवशी घरी आले, पण दिवाळीच्या दिवशी जरी त्यांना फोन आला तर मला अर्जंट यावं लागणार आहे, त्यांना त्या दिवाळीचा सगळा आनंद सोडून जावं लागतं. कारण परतंत्र आहे. स्वतंत्र मनुष्याला हे कोणतंच दुःख नाही. स्वतंत्र मनुष्य जसं पाहिजे तसं राहू शकतो, जसं वागायचं तसं वागू शकतो, काहीही करू शकतो. स्वतंत्र सुखदायक आहे, पण परतंत्र हे दुःखदायक आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला स्वतंत्रता पाहिजे ना, तर स्वतंत्रता त्या ठिकाणी राहते की ज्या ठिकाणी निजवृत्तीचं यथायोग्य पालन होतं. आणि निजवृत्तीचं स्वधर्माचा ज्याने त्याग केला त्याला स्वतंत्रता मिळू शकत नाही. तो परतंत्र झाला, परतंत्र असतो तो. असं ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे. विरंची म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव असं प्रजाजनांना सांगत होते, हे प्रजा हो पुढे ऐका. पुढे म्हणजे स्पष्ट, सोप्या शब्दामध्ये स्पष्ट भाषेमध्ये तुम्ही हे सगळं माझ्याकडून ऐका. त्याच्यावर ज्ञानोबा सांगतात की म्हणवनी स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील आणि चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. ज्ञानोबा सावध करतात, हे असं सगळं घडत असल्यामुळे तुम्ही सावध व्हा. कारण स्वधर्म जो सांडील, स्वधर्माचा जो कोणी त्याग करेल, आपल्या वाट्याला आलेलं कर्म जो कोणी करणार नाही ते कर्म झुगारून लावील, असं जर कोणी असेल तर ज्ञानोबा त्याचा परिणाम सांगतात, तया ते काळ दंडील. काळ म्हणजे यम. यम त्याला काय करणार आहे, निश्चितच दंड देणार आहे. स्वधर्म सोडून जर एखादा वागत असेल तर यमाच्या दंडासाठी तो काय आहे, पात्र आहे. एकादशीच्या अभंगात वर्णन करताना सांगितलेलं आहे, जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. आणि रागे दात खाय कर करा. त्या मनुष्याचं वय मोजत असतो काळ, याचा अजून किती शिल्लक राहिलं. आणि रागे दात खाय कर करा, त्याच्यावर रागाने दात खातो, याचं कधी आयुष्य संपन आणि कधी याला उचलून नेऊ आणि कधी यांना आम्ही काय करू, दंड देऊ. यम त्याचा विचार करत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ वाट पाहतो, याचा अजून किती शिल्लक आहे. कशामुळं, तर ज्ञानोबारांनी त्याचं कारण दिलं, म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील. काळ कोणाला दंड देतो, ज्याने स्वधर्माचा त्याग केला. आता अभंगात तर स्वधर्माचं कुठंच वर्णन नाही, पण तुकोबारांनी स्वधर्म शब्द जरी घातला नसला तरी स्वधर्म काय आहे त्या स्वधर्माचं स्वरूपच सांगितलं. आणि मग सांगितलं, या स्वधर्माचा ज्याने त्याग केला त्याला काळ काय करणार आहे, दंड देणार आहे. कारण पहिलं चरण सांगतं की जया नाही नेम एकादशी व्रत. ज्या मनुष्याला एकादशीचं काय नाही, व्रत नाही. कारण यावत मनुष्य मात्र करता सर्व वेदशास्त्र सर्व संतांनी एकमुखाने सांगितलेलं आहे. त्यांनी दुसरं व्रत नाही केलं तरी काही हरकत नाही, दुसरं करू नका, काही हरकत नाही. कोण्याच संतांनी सांगितलं नाही संकष्ट चतुर्थी करा, गणपतीचं व्रत करा,
तुम्हाला कुठं गाथ्यात दिसणार नाही, भागवतात नाही, ज्ञानेश्वरीमध्ये नाही. संकष्टी चतुर्थी करा, केल्याने पाप लागतं असं नाही, करावं काय हरकत नाही, पण ग्रंथामध्ये कुठं आलं का? संताच्या नाही आलं. 16 सोमवाराचं महादेवाचं व्रत करा, हे ग्रंथामध्ये कुठं झालं नाही. सोमवार करा एवढं आलं, पण निश्चित एखाद्या फलाकरता 16 सोमवाराचं व्रत संकल्प म्हणून करा असं ज्ञानेश्वरी गाथ्यामध्ये कुठं आलेलं नाही, नाही आलं. दुसरं काही करा व्रत असं कोणत्याच संतांनी सांगितलं नाही, पण सगळ्या संतांनी कटाक्षाने एकमुखाने सांगितले 2 व्रत. एकादशी व्रत, सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो. व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरी जागर, पुण्य ते असे गाता नाचता फार, पुन्हा बोलेला नाही संसार सत्य सत्य गा. असं या 2 व्रताचं महात्म्य साधू संतांनी सांगितलं. जो एकादशी आणि सोमवाराचं व्रत करत नाही, नेनोतया गती कैशी होय. तुकोबारायासारखे महात्मे का ज्या लोकांना अशी बुद्धी प्राप्त झालेली आहे, जिला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात, देश काळाच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन त्यांना सगळं कळतं. मागे काय झालेलं आहे ते आता पाहू शकतात, आता काय होत आहे ते सुद्धा त्यांना दिसतं, आणि भविष्य काळामध्ये काय काय घडणार आहे हे सगळ्या साधू संतांना दिसतं. आणि असं सगळं दिसत असून सुद्धा ते तुकोबाराय म्हणतात, ज्यांना एकादशी व्रत सोमवार नाही, एकादशी व्रत सोमवार न करती, नेनोतया गती कैशी होय. त्यांची गती काय होईल हे मला तरी सांगता येणार नाही. तुकोबाराय म्हणतात हां, बहुवाटे तळमळ, हां, आंधळी सकळ बहिर्मुख. काय करू बहुवाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख, हरिहराशी नाही बोट भरी वाती, कोण त्याची गती होईल ज्ञानो. तो का म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्याची गती होईल ज्ञानो. एवढं एकमुखाने वर्णन केलं. म्हणजे एकादशी व्रत आणि सोमवारचं व्रत हा काय आहे? विधी आहे. विधी करावाच लागतो, करावाच लागतो. प्रत्येकाने एकादशी सोमवार केलंच पाहिजे. पण सगळेच करतात असं काही नाही, सगळेच करतात असं नाही. काही वारकरी असतात एकादशी सोमवार व्रत करतात, याच्यामध्ये काही प्रकार पडतात. काही एकादशीचं व्रत करतात पण सोमवाराचं व्रत करत नाही. काही लोक सोमवार करतात एकादशी करत नाही. काही लोक सोमवार पण करतात आणि एकादशी पण करतात. आणि काही असेही महाभाग आहे, एकादशीही करत नाही आणि सोमवार करत नाही. त्यांना माहीतच नसतं एकादशी कधी आली सोमवार कधी आला, काहीच देणं घेणं नाही. असेही लोक आहे. म्हणजे जगामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आहे. म्हणून जो वर्ग एकादशी सोमवाराचं व्रत करत नाही, जया नाही नेम एकादशी व्रत, त्या ठिकाणी एकादशी म्हणजे उपलक्षण आहे. एकादशी बरोबर सोमवार जोडूनच घ्यायचं. कुठंही एकादशीचं येऊ द्या, त्याला सोमवार जोडून घ्यायचं. दोन्ही व्रत जो करत नाही त्या लोकांच्यासाठी काय, दात खाय कर करा, यम त्याच्यावर दात खातो, कधी याला मी दंड देईल. म्हणजे प्रत्येक मनुष्याकरता एकादशी सोमवार हे व्रत काय आहे? स्वधर्म आहे. त्याचा तो काय आहे? स्वधर्म आहे. कशासाठी करायचं ते नाही, स्वधर्म आहे म्हणून करायचं. कारण याचं पुण्य फार आहे. व्रते एकादशी करोनी परलोक ठाकावा. वासुदेवामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, एकादशी व्रत केल्याने काय होतं? परलोक ठाकावा, वैकुंठापर्यंत जाता येतं एकादशी व्रताच्या महात्म्याने. असं स्वधर्म स्वरूप असलेलं व्रत जो करत नाही, मग तया ते काळ दंडील, त्याला काळ काय करतो? दंड करतो. यमराज त्याला दंड देतो. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. त्याला मारतात, तोडतात, झोडतात. 1-2 दिवस नाही, तुकोबाराय म्हणतात बहुसाल, अनेक वर्ष कल्पापर्यंत त्याला तिथं मारत राहतात. फार भयानक यातना नरकामध्ये देतात. आशीपत्र तरुवर, खैराचे इंगळ, फार भयानक वर्णन आहे. देखोनी अंगे कापती, तये नदी माझी चालविती, लागे ठाव ना न चले बुडविती, वरी मारिती यमदंड. फार कठीण यातना आहे. भागवतामध्ये, श्रीमद भागवताच्या 5म स्कंदामध्ये नरक यातनेचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. काळ त्यांना दंड देण्यासाठी नेहमी सावध राहतो, नेहमी सावध. रागे यम धर्म जाचविती तया, तुझं दिले कासया मुख कान. यमधर्म त्याला दंड देतो, विचारतो त्याला, बोल तुला हे मुख हे कान कशासाठी दिले होते आम्ही?
आणि याचा उपयोग करून तू आतापर्यंत काय केलं जीवनामध्ये? पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू? नाथ महाराज सांगतात, तू पाप जर केलेत पण आता पाप करायला मजा वाटते, पण पुढं कोणीतरी विचारणारा आहे, काय उत्तर देता होशील तू? त्या ठिकाणी काय उत्तर देशील? काय उत्तर देशील? काय यमाला बंगला दाखविशील का बांधलेला? जेवढी जमीन कमवलेली ती यमाला दाखविशील का? मान मान्यता पद प्रतिष्ठा ती दाखवता येईल का यमापुढे? मी पंतप्रधान आहे, मला बोलायचं नाही, असं नाही. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणते यम आज्ञा. यमाच्या पुढं काहीच चालत नाही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. तुमची सत्ता, तुम्ही कमवलेले संपत्ती इथंच पडून राहते. त्या मनुष्याबरोबर फक्त त्याचं संचित कर्म येत असतं. म्हणून काळ त्याला दंड देण्यासाठी नेहमी सावध राहतो. कारण हे भगवंताने जे मुख दिलं, जे कान दिले, हे सगळे कशासाठी आहे? तुम्ही ऐका रे कान, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडशी नारायण, नाशे जीव पण भवरोग. नारायणाची प्राप्ती करण्यासाठी हे सगळे दिलेले आहे. सगळं कशासाठी आहे? भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. पण सगळे मनुष्य याचा उपयोग त्याच्यासाठी करत नाही, भगवंतासाठी करत नाही. फक्त विषय भोगासाठी इंद्रियाचा काय करतात? उपयोग करतात. त्यांच्या तोंडाला कधी भगवंताचं नाम येणार नाही. गप्पा फार मारतील पण भगवंताचं नाम नाही येत मुखात. फुकटाची सांगे लोकाची या गोष्टी, राम जग जेठी वाचे नाही. फुकट लोकाच्या गप्पा आणतो, राम त्याच्या अंतकरणात येत नाही. सगळ्याची अशीच परिस्थिती आहे. श्रोत्याची तीच परिस्थिती आहे, वक्त्याची तीच परिस्थिती आहे, कीर्तन करणारे, कीर्तन ऐकणारे, प्रवचन करणारे, प्रवचन ऐकणारे, सगळ्याची परिस्थिती हीच आहे. नामस्मरण कोणी करत नाही. असा जरा असेल तर मग ज्ञानोबा म्हणतात, स्वधर्म जो सांडील, या स्वधर्माचा ज्याने त्याग केला तया ते काळ दंडील. त्याला काळ त्याची वाट पाहूनच उभा असतो. आणि चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे, तो चोर आहे असं म्हणून त्याचं सर्वस्व काय करतो? हरून घेतो, हरून घेतो. तो कोण आहे? चोर आहे. चोर 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 कोणाला म्हणतात? एखादी वस्तू आहे, एखाद्या वस्तूवर ज्याची सत्ता आहे ती वस्तू त्याची असते. वस्तू कोणाची असते? वस्तूवर ज्याची सत्ता आहे त्याची ती काय असते? वस्तू असते. त्याची ती वस्तू असते. ही ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीवर सत्ता माझी आहे. मी काय म्हणणार? ज्ञानेश्वरी माझी आहे, ज्ञानेश्वरी माझी आहे. या मठावर सत्ता विष्णू महाराजांची आहे. ते काय म्हणणार? हा मठ माझा आहे. प्रत्येकाचं असंच असतं. ज्याची ज्याच्यावर सत्ता आहे ती वस्तू कोणाची असते? त्याची असते. पण चोर त्याला म्हणतात की दुसऱ्याची सत्ता असून सुद्धा त्याची सत्ता न मानता जो आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतो तो कोण आहे? चोर आहे. तो कोण आहे? चोर आहे. आपल्या घरी चोरी झाली, धन आहे, सोनं नाणं आहे, लुटून नेलं चोरांनी, त्याला आपण काय म्हणतो? चोर म्हणतो. तो चोर आहे. पण चोर कशामुळे त्याला नाव दिलं? तर घरातलं जे धन आहे, घरातलं जे सोनं आहे त्याच्यावर आपली सत्ता आहे. ती आपली सत्ता सोडून देऊन त्याने त्याची सत्ता स्थापन केली. त्या धनाला तो माझं म्हणायला लागला, मी म्हणायला लागला, म्हणून तो कोण आहे? चोर आहे. तर भगवत भजन न करणारे जेवढे काही मनुष्य आहे ते सगळे कोण आहे? चोरच आहे, चोरच आहे. भगवंताचं भजन न करणारा चोर. का? कारण भगवंताने जेवढं काही त्याला दिलेलं आहे ती सगळी संपत्ती कोणाची आहे? ईश्वराची आहे. सगळी संपत्ती ईश्वराची आहे. म्हणून तुकोबाराने म्हटलेलं आहे, तुम्ही विश्वनाथ. तुम्ही कोण आहात? महादेवापुढं म्हणतात तुम्ही विश्वनाथ. तुम्ही या सगळ्या जगाचे कोण आहात? मालक आहात. मालक. मालक म्हणजे कोण? मालक म्हणजे कोण? तर सगळ्या जगावर त्याची सत्ता आहे. ज्या वस्तूवर ज्याची सत्ता असते त्या मनुष्याला त्या वस्तूचा काय म्हणतात? मालक म्हणतात. माझी सत्ता ज्ञानेश्वरीवर आहे तर ज्ञानेश्वरीचा मालक कोण आहे? मी आहे. तसं तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ आहे. विश्वनाथ म्हणजे काय? तर विश्वावर तुमची काय आहे? सत्ता आहे. या जगातातील प्रत्येक वस्तू त्याच्यावर मालकी कोणाची आहे? भगवंताची आहे. प्रत्येक वस्तूवर त्याची मालकी आहे. फक्त त्याने आपल्याला जगण्यासाठी दिलेलं आहे, हे त्याचे काय आहे? उपकार आहे. हे त्याचे उपकार आहे. त्याने आपल्याला जगण्यासाठी दिलं. हे सगळं जेवढं शरीर इंद्रिय हे त्याने आपल्याला दिलेले आहे. जीव त्याने दिलेला आहे. आपल्याला राहण्यासाठी घर हे सुद्धा त्यानेच दिलेलं आहे.
आपण ज्या ठिकाणी राहतो ती जमीन ही त्याने दिलेली आहे. पेतो पाणी आपण ते सुद्धा भगवंताने दिलं आहे. ज्या आकाशामध्ये आपण राहतो ते आकाश सगळं भगवंताने दिलेलं आहे. जे वायूचा आपण श्वास घेतो तो वायूसुद्धा भगवंताने दिलेला आहे. ज्या अग्नीचा आपण उपयोग करतो ते तेजसुद्धा कोणी दिलेलं आहे? भगवंताने दिलेलं आहे. ज्या शेतीमध्ये उत्पन्न आपण पिकवतो ती शेतीसुद्धा भगवंताने दिली, भगवंताने दिली. ज्या बुद्धीच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर किंवा वाचेच्या जोरावर सगळे कीर्तनकार मंडळी प्रवचन कीर्तन करीत लाखो रुपये लोकांकडून लुटतात, ते सुद्धा कोणी दिले? भगवंताने दिलेलं आहे. भगवंताने शब्दमुखामध्ये कोणी दिले? भगवंताने दिलेले आहे. सगळं भगवंताचं आहे. जेवढे काही ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहे हे सुद्धा संतांनी देवानेच दिलेले आहे. म्हणजे अख्ख्या जगावर सत्ता कोणाची आहे? भगवान परमात्म्याची आहे. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, न कळता मन तुझे भावी, सकळ कृष्णाशी अर्पण आहे. वास्तवात जर पाहिलं तर परिस्थिती अशी आहे की सगळंच भगवंताचं आहे. या ठिकाणी भगवंताशिवाय दुसऱ्याचं काय नाही, त्याची सत्ता आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात हे धरले सत्ता मात्रे आपुल्या. सगळं विश्व त्याने निर्माण केलं. जयापासून सकळ मही मंडळे झाले. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. तोच घडवितो, तोच मोडितो. प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणता. तोच या विश्वाला त्याने काय दिलेला आहे? जन्म. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा कोणाच्या सत्तेने हालतं? भगवंताच्या सत्तेने हालतं. भगवंताच्या सत्तेशिवाय या ठिकाणी काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. वेद एवढा शहाणा झाला, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळिता. मियाची नियमेला साता, काळ ग्रासितशे भूता, ये म्हणे आगते पंडुसुता, ती आपत्य माझी. भगवान सांगतात गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुहृत. हे सगळंच करविणारा कोण आहे? भगवान म्हणतात मी स्वतः आहे. पिता अहमश्य जगतो, माता धाता पितामह, वेद्यम पवित्र ओंकार, वृक्षाम यजुरेवच. सगळं करणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. त्याची सत्ता आहे. मग हे सगळ्या जगतातील प्रत्येक वस्तू त्याच्या असून सुद्धा जो माझं म्हणतो तो कोण आहे? चोर आहे. चोर, तो चोर आहे. हे शरीर भगवंताने दिलेलं आहे. या शरीराला जर आपण माझं म्हणत असेल तर आपण सुद्धा कोण आहे? चोर आहे. आपल्याला दिलेली संपत्ती त्याने दिलेली आहे. संपत्तीला जर माझे पैसे म्हणत असेल तो कोण आहे? चोर आहे. दिलेली जमीन ही त्याने दिलेली आहे. त्या जमिनीसाठी जर आपण भांडण करत असू, ही जमीन माझी आहे, तो कस काय इकडं आला, तो चोरच आहे. तो सुद्धा कोण आहे? चोर आहे. चोर आहे. ज्ञानोबा म्हणतात चोर म्हणून हरील सर्वस्व तयाची. भगवंत त्या मनुष्याला चोर आहे असा शिक्का देतील. श्लोकातही म्हटलेला आहे तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सह. तैर्दत्तान, तैही म्हणजे त्या भगवंताने, दत्तान जे काही आपल्याला दिलेलं आहे, अप्रदायेभ्य त्या भगवंताला ते अर्पण न करता, यो भुंक्ते जो त्याचं सेवन करतो, स्तेन एव सह, तो मनुष्य चोर आहे. चोर, चोर आहे. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील, आणि चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. मग त्याला चोर असा शिक्का दिल्यामुळं त्या चोराने जेवढं काही चोरलेलं आहे त्याचं सर्वस्व तो भगवान परमात्मा काय करतो? हरवून घेतो, हरवून घेतो. त्याची सत्ताच टिकू देत नाही. जेवढं काय त्याचं सर्वस्व आहे, ज्याच्या जीवावर तो एवढ्या उड्या मारतो, ते सगळं काय करतो? भगवान त्याच्याकडून लुटून घेतो, भिकारी करून टाकतो त्याला. मग त्याची परिस्थिती कशी होते? मग सकळ दोष भवते, गिवसोनी घेती तयाते, रात्री समय स्मशानाते भूते जैशी. जैशी स्मशानाते रात्री समयी भृते गिवसोनी घेती. एकदा रात्र झाली, सूर्य मावळला की सगळे पिशाच, सगळे भूत स्मशानामध्ये काय करतात? धिंगाणा घालतात. रात्रभर स्मशानामध्ये नाचतात. कोण? भूते. भूते म्हणजे पिशाच, भूत स्मशानामध्ये राहतात. ज्या ठिकाणी सगळे लोक नेऊन जाळीले जातात त्याला काय म्हणतात? स्मशान. नेऊन निजविले स्मशानी, माणसे जाळी ते ठिकाणी. ज्या ठिकाणी माणसाला जाळतात त्याला काय म्हणतात? स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीमध्ये दिवस मावळल्यानंतर सगळे प्रेत, सगळे भूत, पिशाच हे सगळे त्या ठिकाणी गोळा होतात. त्या स्मशानभूमीला शोधून घेतात.
तसं ज्ञानोबा म्हणतात त्या भूताप्रमाणेच या महात्म्याने स्वधर्माचा त्याग केला, परधर्माचं आचरण करायला लागला, तर या मनुष्याला सकळ दोष, सगळे काही जेवढे पाप आहे, पाप असेल, उपपाप असेल किंवा महापाप असेल, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, सगळेचे सगळे पाप याला काय करतात, घेऊ सोनी घेती, शोधत येतात, शोधत, कुठं आहे महाराज, मला त्याच्या डोक्यावर बसायचं आहे, कुठं आहे तो महाराज, मला त्याच्या डोक्यावर बसायचं. का तर त्याने स्वधर्माचा काय केला, त्याग केला, स्वधर्माचा त्याग केला. तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके, दैन्य जात तितुके तेथेची वशे. त्या मनुष्याच्या ठिकाणी त्रिभुवनीची दुःखे, तिन्ही भुवनामधील जेवढे काही दुःख आहे ती सगळे दुःख त्याच्यात जवळ जातात. सगळे दुःख, दुःख म्हणजेच ताप, तो आध्यात्मिक ताप असेल, अधिदैविक ताप असेल किंवा अधिभौतिक ताप असेल, सगळे दुःख त्या मनुष्याचा आश्रय घेतात. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात, स्वसंघातापासून ज्या पापाची निर्मिती होते. आपलं शरीर आहे, आपल्या शरीरापासून आपल्याला काय होतात, दुःख होतात. शरीर आहे, मनुष्याला कधी सर्दी होते, कधी ताप येतो, कधी खोकला येतो, कोणतेही रोग त्याला होतात. तर हे सगळे रोगाची गणती कशात आहे, हे आध्यात्मिक दुःखात आहे. त्याला आध्यात्मिक तापशास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. काही आदिभौतिक दुःख असतात, स्वसंघातापासून निराळं आणि दृष्टीच गोचर असणारं, इंद्रिय गोचर असणारं जेवढं काही दुःख आहे ते सगळं दुःख काय आहे, आदिभौतिक तापामध्ये येतं. शरीर सोडून असेही काही घटक आहे की त्याच्यापासून आपल्याला काय होतं, दुःख होतं. उगाच एखादा मनुष्य रस्त्याने चालला, काहीच डोक्यामध्ये देणं घेणं नाही, पण मागून एक कुत्रा आलं चावलं, शरीरानं दुःख झालेलं आहे का, नाही. दुसऱ्या मनुष्याकडून म्हणजे कुत्र्याकडून काय झालं, दुःख झालं. याला काय म्हणायचं, आदिभौतिक ताप. हा आदिभौतिक ताप आहे, काहीच संबंध नाही, एखाद्या मनुष्याने त्याला मारून टाकलं, दुसऱ्या कोण झालेला दुःख आहे, हे आदिभौतिक दुःख आहे, आदिभौतिक दुःख आहे. किंवा निसर्गाकडूनही दुःख होतं, कधी कधी अतिवृष्टी होते, गावाचे गाव त्या पुरामध्ये वाहून जातात, हे सगळं काय आहे, आदिभौतिक आहे. कधी दुष्काळ पडतो, पाऊसच येत नाही, हे सुद्धा आदिभौतिक दुःख आहे. आणि तिसरं दुःख म्हणजे आदिदैविक दुःख आहे. दुसऱ्याकडूनच होतं, पण ज्याच्याकडून होतं ते इंद्रिय गोचर नसतं, त्याला म्हणावं आदिदैविक ताप, आदिदैविक ताप. ते खेड्यापाड्यामध्ये आदिदैविक ताप जास्तच होतात, जास्तच होतात. एखाद्याचं जर दुखायला लागलं तर त्याला कोण्याही दवाखान्यात न्या, त्याला बरंच लागत नाही. साध्या डॉक्टरकडे गेलं तरी त्याला बरं लागत नाही, ते MBBSकडे गेलं तरी बरं लागत नाही, MD डॉक्टरपर्यंत जरी गेले तरी त्या माणसाला काय होत नाही, बरंच लागत नाही, बरंच लागत नाही. मग सगळे दवाखाने करून एखाद्या वेळेस थकले की पर्याय म्हणून लोक काय करतात, लोक म्हणतात आता याला का कोणत्याच दवाखान्यामध्ये गुण येत नाही, याला काहीतरी देवाधर्माचं पहा तुम्ही, बाहेरचं काहीतरी याला असेल, तर हे बाहेरचं देवाधर्माचं जेवढं काय आहे हे सगळं आधिदैविक तापामध्ये येतं, आधिदैविक तापामध्ये. मग लोक काय करतात, त्याला शकून पाहतात. मिळवून नरणारी शकून सांगे नाना परी, मग त्या बाया गोळा होत्यात, मग त्याचं काय पाहतात, शकून पाहतात. शकून पाहण्याचे बरेच प्रकार आहे, कोणी कसं पाहतं, कोणी कसं पाहतं, म्हणजे शकुनामध्ये त्यांची ठरलेली पद्धत आहे. मग त्यांच्या आजूबाजूचे जेवढे काही शेंद्रे देव असतील त्या सगळ्याचं नाव घेतात. याला जी पीडा झाली, याचं जे दुखत आहे कशामुळं होतं, लहान लेकरू आहे, मोगमच रडत राहतं, त्याला खायला दिलं तरी रडतं, काही दिलं तरी रडतं, नुसतं रडत राहतं, कशानेच थांबत नाही, दवाखान्यात नेलं तरी थांबत नाही. मग घरचे लोक काय करतात, त्याचं शकून पाहतात, शकून. मग ते ह्या देवाचं नाव घेतील, त्या देवाचं नाव घेतील, याची पीडा जी झाली कशामुळे होती, याला मुंजाचं आहे का याला मसोबाचं आहे का, आसरा लागल्या का, आजा पोटाला आला, नेमकी झालं काय, हे जे सगळं पाहिलं जातं हे काय आहे, आधिदैविक ताप आहे, आधिदैविक ताप. देवता, पिशाच, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर यांच्या मार्फत होणारा काय आहे, त्रास आहे, त्रास आहे. एखाद्या वेळेस ते मुंजा मसोबा वावरात असेल, त्याच्याकडून तोंड करून मुतला, मग त्याला ते धरतो, मग त्याचं पोटच दुखायला लागतं, काही होतं. हे आधिदैविक तापामध्ये मोडतात. आसरा आहे, काही राहिलं, दर्शनच घेतलं नाही, मुद्दामच त्याला धरतात, हे आधिदैविक तापामध्ये सगळं मोडतं. किंवा एखाद्याच्या घरामध्ये पितर मेलेले असतील, आजा, आजी, पंजा, खापर, पंजा, आणि ते जर तृप्त झालेले नसतील तर ते काय करतात, त्या कुळातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. आपल्याच कुळातील पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, कैशनी स्वर्गी वस्ती तरी पितर काय करीती,
कैशनी स्वर्गी वस्ती म्हणून तेही येती कुळापाशी. ते पितृलोक सगळे कुळामध्ये येतात. मग ते लहान लहान लेकराला त्यांना काय करतात, त्रास देतात. त्यांची काय अपेक्षा असते एवढं काय नाही. ते जिथं त्यांना पेटून दिलं तिथे एखादं नारळ फोडलं की मग ते सगळं आपोआप पीडा काय होती, बंद होऊन जाते. बंद. हे वास्तव आहे, हे काल्पनिक गोष्टी आहे असं नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे घडत असतं, दिसून येतं, आपल्याला अनुभव येतो. हे सगळं जे दुःख आहे त्याला आधिदैविक तापशास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. मग ज्या मनुष्याने स्वधर्माचा त्याग केला त्याला सगळे प्रकारचे दोष काय करतात, शोधत येतात. त्रिभुवनीची दुःखी, तिन्ही भुवनातील दुःख त्याला सापडत येतात. त्या मनुष्याला आध्यात्मिक दुःख निर्माण व्हायला लागतं. स्वधर्माचा ज्याने त्याग केला त्याला आध्यात्मिक दुःख, कोणतेही रोग होतात, कोणतेही रोग. अनुभव घेऊन पहा. ज्या लोकांकडे जास्त संपत्ती आहे, जास्त ज्यांनी कमावून ठेवलेलं आहे, काहीच परमार्थ करत नाही, कुठं दान धर्म करत नाही, हरिकथा प्रवचन श्रवण करत नाही, नुसतं पैसा ज्याने गोळा करून ठेवलेला आहे, त्या मनुष्याला सगळे दुःख राहत असतात. त्या मनुष्याला शुगर होईल, त्याला बीपीच होईल, त्याला टीबी खोकला होईल, कोणताही रोग त्याला होतो. कशामुळं होतं हे? स्वधर्माचं पालन केलं नाही, नुसतं गोळा करून ठेवलं. त्रिभुवनीची दुःखी. आध्यात्मिकच येतात असं नाही, त्याला आधी भौतिक दुःख होतात, त्याला आध्यात्मिक दुःख होतात. एवढे सगळे वारकरी आहे, कुठं पंढरपुरात फिरत राहतात रात्रंदिवस. काही लोक रात्री 1ला 2ला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रदक्षिणा करतात. ते कोणत्याच लोकाला काय होत नाही, कधी कुत्रं चावत नाही, कोणाला वाटाने विंचू दसत नाही, कोणाला साप चावत नाही, काहीच नाही. पण श्रीमंत मनुष्य आहे, येशीच्या खोलीमध्ये झोपलेला आहे, आणि एवढ्या बंद खोलीमध्ये झोपलेला असून त्याला येणार कधी, त्याच्या डोक्यावर कधी त्याला सापच चावणार, पायाला साप चावणार, काहीही होतं त्याला. एवढे शेतकरी रानावानामध्ये रात्रंदिवस हिंडतात, कधी कोण्या शेतकऱ्याला काहीच होत नाही. हे सगळं कशामुळे दुःख होतं? तर हे सगळं दुःख स्वधर्माचं ज्याने आचरण केलं नाही त्याला आहे. त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविध हे पातके, वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही पाप आहे ते सगळे पाप त्याच्याच ठिकाणी राहतात. दैन्य जात तितुके तेथेची वशी, जेवढे प्रकारचे दैन्याचे काही प्रकार आहे ते सगळे दैन्यसुद्धा त्याच ठिकाणी राहतात. भिकारीपणा, ऐशे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता, कल्पंतीही सर्वथा प्राणीगण हो. ब्रह्मदेव म्हणतात, हे प्राणीगण हो, हे मनुष्य हो, मी तुमच्यासाठी जो काही स्वधर्म निर्माण केलेला आहे याचं आचरण जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला असं सगळं हे काय करावं लागेल, भोगावं लागेल. तया प्राण्या तया उन्मत्ता ऐशे होय. तो जर उन्मत्त झालेला मनुष्य आहे त्या मनुष्याला अशा प्रकारचं सगळं भोगावं लागतं त्याला. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता उन्मत्त शब्द वापरला. तेवी उन्मत्ते जगे, 12व्या अध्यायामध्ये सुद्धा या लोकांसाठी उन्मत्त शब्द वापरला. उन्मत्त म्हणजे काय? मदमस्त झालेला जो काय आहे त्याच्यासाठी तुकोबारा म्हणतात आयसा माजल्याचा गुण. उन्मत्त म्हणजे माजलेला तुकोबारांच्या शब्दात. तर त्याला सगळंच भोगावं लागतं. मग न सुटे बापा रुदता, ज्ञानोबारा म्हणतात मग कितीही रडायला लागला तरी दुःखातून सुटका होत नाही. कितीही रडायला लागला त्याचं दुःख सुटत नाही. का सुटत नाही? स्वधर्माचं आचरण केलं नाही ना. दान धर्म कधी जीवनामध्ये केला नाही. दाने कापे हात, नावडे तेविषयी मात. दान धर्म करण्याची बळच जर एखाद्या वेळेस जर जबाबदारी आलीच तर नावडे तेविषयी मात. दान द्यायला लागला त्याचा हात असा थरथर कापतो, देऊ का नको. नावडे तेविषयी मात. दान देण्याची एखादी गोष्ट जरी करायला लागला तरी त्याला ती गोष्ट काय करत नाही, आवडत नाही गोष्ट. असेही काही मनुष्य असतात, दान धर्माकडे त्यांनी काय केलेले असते, पाठ फिरवलेले असते. एक मनुष्य नेहमी पोथी श्रवण करण्यासाठी गावात जायचा. अजूनही खेड्यापाड्यामध्ये काय होते, पोथी चालत असते. मग भावार्थ रामायण, हरिविजय, भक्तिविजय असे काही ग्रंथ आहे. त्या सगळ्या ग्रंथाची काय करतात, पोथी वाचतात. 12ही महिने चालतात. नाही 12 महिने तर श्रावण महिन्यामध्ये तर प्रत्येक गावामध्ये काय असते, पोथी असते. तो एक मनुष्य रोज पोथी ऐकायला जायचा. म्हातारा झाला पोथी ऐकू. आणि पोथीमध्ये मग रोज विषय निघायचा, काय करायचं काय नाही, कसं वागावं माणसाने कसं नाही, असं पोथीतून ग्रंथामधून कळत असतं. तर एक दिवस काय झाला, त्याचा नातू होता आणि नातू गेला पोथीला बाबासोबत. आणि म्हातारा म्हणजे रिटायर झालेला होता आणि त्याने दुकान टाकलेलं होतं घरी. किराणा दुकान होतं, किराणा दुकानामध्ये बसायचा. नातू पोथीला गेला. नातवाने पोथी ऐकली आणि पोथीमध्ये नेमका त्या दिवशी दान धर्माचा विषय निघाला. मनुष्याने दान केलं पाहिजे,
दान केल्यानंतर काय होतं, अन्नदान कसं करावं, द्रव्यदान कसं करावं, वस्त्रदान कसं करावं, सगळं पोथीमध्ये तेवढाच विषय. दान दिल्यानंतर काय काय मनुष्याला फायदा होतात, मग तो स्वर्गाला जातो, वैकुंठाला जातो, या लोकाला जातो, त्या लोकाला, सगळं त्याने ऐकलं म्हाताऱ्याने आणि पोराने पण ऐकलं. आणि झालं दुसऱ्या दिवशी प्रसंग पडला, दुकानामध्ये म्हातारा बसलेला आणि दुपारी 1 वाजला, जेवण्याची वेळ झाली. आणि जेवण्याची वेळ झाल्यानंतर म्हाताऱ्याने सांगितलं त्या नातवाला की आता तू काय कर, दुकानात बस, कोणी गिऱ्हाईक आलं तर ते दुकानात बसून राहा, मी काय करतो जेवून येतो. आणि म्हातारा वरच्या ताळावर जेवायला गेला. दुकानात मुलगा बसला. मुलगा बसल्यानंतर त्याच वेळेला काय प्रसंग, योगायोग काय झाला, एक भिकारी दुकानात आला. भिकारी दुकानात आला आणि त्याने काय केलं, मागितले पैसे. आज दुकानात मुलगा बसलेला होता. भिकाऱ्याने पैसे मागितल्यानंतर त्या पोराला पोथीची आठवण झाली. पोथीमध्ये काय सांगितलेलं होतं सगळं त्याला आठवायला लागलं. दान धर्म केल्यानंतर काय पुण्य होतं, वैकुंठाला जातो, असं होतो तसं होतं, सगळं त्याच्या लक्षात आलं. आणि प्रसंग आला. आता त्या मुलांनी त्या गल्ल्यामध्ये काय केला, हात घातला आणि जेवढे चिल्लर पैसे त्याच्या हातात येईल सगळे घेतले आणि भिकाऱ्याच्या त्या पात्रामध्ये टाकले. आता भिकाऱ्याच्या पात्रामध्ये पैसे पडल्यानंतर ते पैशाचा काय झाला, खळ 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 आवाज झाला. आवाज झाल्यानंतर म्हाताऱ्याचा लाईट पेटला. अर पैशाचा काय झाला, आवाज आला. आवाज दुसरीकडून आला नाही, खाली आपल्याच दुकानातून आवाज आलेला आहे. म्हातारा जेवता जेवता खाली उठून आलं खरकाटा हात घेऊन. आणि तोपर्यंत भिकारी दारामधून बाहेर निघून गेला. आणि मग त्याने पोराला विचार, का रे पैशाचा आवाज इथून आला का? हो म्हणले बाबा, पैशाचा काय झालं, कुठं सांडले का पैसे, गल्ल्यातून खाली पडले का? नाही बाबा, एक भिकारी आला होता आणि भिकाऱ्याने पैसे मागितले, मग मी त्याला काय दिले, पैसे दिले. म्हटले किती दिले? काय नाही, माझ्या हातामध्ये जेवढे येतील तेवढे देऊन टाकले. आता त्या मुलाचा हात तरी किती लहान, तेवढ्या हातामधून त्याने देऊन टाकले. पण म्हाताऱ्याला तेवढंही सहन झालं नाही. म्हातारा मुलाला म्हणला, तू कसाच संसार करशील, कसाच संसार करशील. म्हटले काय झालं बाबा संसार करायला? तसं नाही म्हटले, एवढे मोठे पैसे असे भिकाऱ्याला जर दिले तर कसं होईल? त्याने सांगितलं बाबा कसं होईल नाही, याने मला वैकुंठाची प्राप्ती होणार आहे. म्हणले तुला कोणी सांगितलं? रात्री पोथी ऐकायला नव्हते का तुम्ही? तुमच्याच मांडीवर बसून होतो. पोथीमध्ये सांगितलं जर पैसे दान दिले, हे केलं ते केलं, वैकुंठाला मनुष्य जातो. म्हाताऱ्याने डोकं हाणून घेतलं. 80 वर्ष झाले पोथी ऐकतो, अजून रुपये कोणाला दिला नाही, 80 वर्ष झाले. आणि तो एकदाच पोथीला आला, हातात बसतील तेवढे पैसे देऊन टाकले. कसा संसार करशील तू, कसा संसार करशील? नावडे ते विषयी मात. दान देण्याची गोष्टसुद्धा सहन होत नाही, गोष्टसुद्धा. तो तर दान करणारच नाही, पण एखादा दुसरा जर दान करायला लागला, गावात मंदिर सुरू आहे दान द्यायला लागला, तर दुसऱ्याला सांगेल कशाला देतो पैसे, तेवढ्याच पैशाचं तू घरी तो एखादा शेड होईन ना जनारा ढोरा करता. दान देण्याची गोष्टसुद्धा एखाद्याला सहन होत नाही, म्हणजे स्वधर्माचं काय करत नाही, आचरण करत नाही. ज्ञानोबा म्हणतात, मग न सुटे बापा रुदता. कितीही रडायला लागला तरी मग तो या जाचातून सुटत नाही. कल्पांती ही सर्वथा प्राणीगण. हो, कल्पाचा जरी अंत झाला तरी त्याच्या मागे लागलेलं दुःख कधी सुटू शकत नाही. मनवनी निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐशे प्रजाते शिकवी चतुरानन. मग त्या प्रजेला चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव शिकायला लागले. तुम्ही कसं करायचं? निजवृत्ती हे न सांडावी. आपला स्वधर्माचा त्याग करायचा नाही. आपल्या वाट्याला जेवढं काही कर्म आलेलं आहे त्या कर्माचा कधीही त्याग करायचा नाही. ज्या वर्णामध्ये असेल, ज्या जातीमध्ये असेल, ज्या आश्रमामध्ये असेल, ज्या प्रवर्गामध्ये तुम्ही असतान त्या याचं काय करायचं? कर्म करत राहायचं. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. किंवा आला भागाशी तो करी व्यवसाय. तुकोबारायासारखे महात्मे म्हणतात, माझ्या वाट्याला जे आलं तो मी करणार आहे. तर आपण करायलाच पाहिजे. निजवृत्ती हे न सांडावी, निजवृत्तीचा त्याग करू नये. आणि इंद्रिये बरळो नेदावी. जेवढे काही इंद्रिय आहे ते इंद्रिये बरळो नेदावी. त्या इंद्रियाला बरळू देऊ नये. बरळणं म्हणजे काय? बरळणं म्हणजे परतंत्र असणं, सैरावैरा वागणं, त्याला काय म्हणतात? बरळणं म्हणतात. बरळणं काय काय मनुष्याला सवय असते, झोपला तो की गाढ झोपेमध्ये असताच काय करतो मनुष्य? बरळतो. काही वरडायला लागतो मोठमोठ्याने, धरा 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 मारा. स्वप्नामध्ये मोठमोठ्याने काय करतो? बरळतो. सगळ्या अंगाला त्याच्या काय फुटतो? घाम फुटतो. परत झोपून जातो. त्याला सकाळी जर म्हटलं रात्री काय झालं तरी तू बरळायला लागला, मी कुठं बरळलो? बरळलोच नाही. म्हणजे ते रात्री बरळला पण त्याला काय होत नाही, ते कळत नाही काय बरळलो तो. सैरा वैरा बोंबलतो
पण आपण काय करत आहे हे कळत नाही, याला म्हणतात बरळणं. ज्ञानोबा म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैशेने गोपाळ पावे हरी. बरळणाऱ्या लोकाला देव कस काय भेटन? इंद्रिये बरळून येतावी, इंद्रिय सैरा वैरा, स्वैराचारी करू नये, सोडू नये इंद्रियांना सैरा वैरा. इंद्रियांना नियमामध्ये ठेवावं, नियमामध्ये ठेवावं. योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये. तुकोबारा म्हणतात योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये. तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची ना, अगोदर इंद्रियाचं दमन करा. इंद्रियाचं काय करा? दमन करा. इंद्रिय मोगम सोडू देऊ नका. आधी दमा इंद्रिये. तुकोबारांनी शब्द काय वापरला? आधी दमा इंद्रिये. इंद्रियांना अगोदर ताब्यात घ्या आणि मग तुम्ही परमार्थ करायला सुटा, नंतर तुम्ही देवदेव करा. कारण इंद्रिय सैरा वैरा सोडून देवदेव करायला जर लागले तर हे इंद्रिय तुमचा देवदेव होऊ देणार नाही. नाही. जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग वळगा तो वासुदेव. तुकोबारायांचे शब्द आहे. अगोदर वासनेचा पुसावा ठाव, अंतकरणामध्ये जेवढ्या काही वासना आहे विषयाचा, त्या वासनेचा अगोदर त्याग करा आणि मग वळगा तो वासुदेव. मग तुम्ही देवाच्या नादी लागा. मग आधी दमा इंद्रिय, अगोदर इंद्रियाचं काय करावं? दमन करावं. हे तुकोबारायांनी भगवंताच्याच एका श्लोकाचं भाषांतर केलेलं दिसतं, गीतेवरचं भाष्य दिसतं. भगवंताने अर्जुनाला म्हटलेलं आहे तस्मात्त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ. भरतर्षभ, हे अर्जुना, तस्मात म्हणून, त्वम तू काय कर, आदौ इंद्रियानी नियम्य, अगोदर इंद्रियाचं काय कर? नियमन कर. इंद्रियाचं नियमन कर. त्या ठिकाणी भगवंताने शब्द वापरला आदौ. आदौ शब्दाचा अर्थ होतो सगळ्यात अगोदर. आणि तुकोबाराय म्हणतात आधी दमा इंद्रिय. आधी शब्द तुकोबारायांनी वापरला. कशासाठी? तर इंद्रियाचं जर नियमन केलं तरच तुम्हाला परमार्थ तुमच्या जीवनामध्ये घडू शकतो. इंद्रियाचं नियमन करा म्हणजे इंद्रिय बरळून येतावी. इंद्रियाला बरळू देऊ नका. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन. ही परमार्थिकाची अवस्था आहे. त्याने इंद्रियाचा जय केला पाहिजे आणि वासनेचा क्षय केला पाहिजे. वासना मारून टाकायची, इंद्रिय जिंकून घ्यायची. ऐशे प्रजातेशी कवी चतुरानन, असं भगवान परमात्मा म्हणजेच ब्रह्मदेव या प्रजाजनांना शिकवित आहे. जैसे जळचरा जळ सांडे, मग तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. ज्याप्रमाणे जळचरा जळ सांडे, तत्क्षणी मरण मांडे. जळचर म्हणजे मासे. माशांनी पाण्याचा जर त्याग केला तर मासे काय करतात? प्रसन्न होतात. माशाने प्राण्याचा जर त्याग केला पाण्याचा तर काय होते? माशाची अवस्था तडफड तडफड करून मरून जातो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मासोळी म्हणजे मासा, जीवना वेगळं म्हणजे पाण्याहून जर त्याला वेगळं केलं, तडफड 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 करून तो काय करतो? मरून जातो. आपल्या प्राणाचा त्याग करतो. पाणी तर सगळ्यालाच प्यायला लागतं, पण माशाचं ते काय आहे? जीवन आहे, जीवन. मासा त्या पाण्याशिवाय राहूच शकत नाही. मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही. नदीमधला मासा जर तुम्हाला घरी नेऊन टाकीमध्ये टाकायचा, पण टाकीमध्ये नेऊन टाकताना त्याला पाण्यातच न्यावं लागतं. एखाद्या तांब्यामध्ये, एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरावं लागतं, त्यात मासा सोडून तुम्हाला न्यावं लागेल. मासा आणि पाणी यांचा वियोग कधीच होऊ शकत नाही. ज्यावेळेस वियोग होईल त्यावेळेस तो मासा आपला काय करतो? प्राणत्याग करतो. जैसे जळचरा जळ सांडे, मग तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. ज्ञानोबा म्हणतात हा स्वधर्म आपल्याला तसाच आहे, तसाच आहे. माशाला शहाणपण कशाचं आहे? शहाणा मासा कोणाला म्हणावं? कोणत्या माशाला म्हणावं? जो पाण्याचा त्याग करत नाही तोच मासा कसा आहे? शहाणा आहे. तोच मासा शहाणा आहे. मासा उगा फुगला, इतक्या दिवसापासून, जन्मापासून मी सागरात पाण्यामध्येच राहतो, किती दिवस पाण्यात राहायचं? लोक म्हणतात तुम्ही अजून काय आहे? पाण्यातच आहे, वर या जरा. माशाने ऐकलं, मासा म्हणला आता पाण्यामध्ये किती दिवस राहायचं, मी आता वर जातो आणि एकदा पंढरपूरचे प्रदक्षिणा करून येतो. असं जर माशाने विचार केला आणि खरंच त्याने तसं चंद्रभागेतून वर आला, काय होईल? मरण येईल, मरण. म्हणून शहाणा मासा तो आहे जो पाण्याला सोडत नाही. ज्ञानोबा तेच म्हणतात, हे माशाकरता नाही, शहाणा माणूस तो आहे, शहाणा वारकरी तो आहे जो स्वधर्माला सोडत नाही. स्वधर्म आपण म्हणजे मासाच आहे, एक मासाच आहे, आणि स्वधर्म म्हणजे पाणी आहे.
मनुष्यरूपी मासा जोपर्यंत स्वधर्मरूपी पाण्यामध्ये राहील तोपर्यंतच तो सुरक्षित आहे. स्वधर्माला सोडून दिलं की मग त्याचं काय होतं, मरण येतं. मग पाण्यामधला तोच मासा खाटकाच्या दारामध्ये जातो, खाटकाच्या दारामध्ये तोपर्यंतच आहे. जोपर्यंत बोकड्याने शेतकऱ्याचा आश्रय केला, शेतकऱ्याबरोबर राहतो, तोपर्यंत त्या बोकड्याला कशाचीच काळजी नाही. कारण शेतकरी लोक त्याची काय करतात, काळजी घेतात. शेळ्यापेक्षा जास्त काळजी कोण करतं, त्या बोकड्याची काळजी करतात. लहानचं त्याला मोठं करतात, त्याला पेंड खाऊ घालतात, गहू खाऊ घालतात, हरभरे काय असन ते त्याला पुष्ट करतात. कुठपर्यंत, जोपर्यंत तो आपल्याकडे आहे. पण त्या बोकडाने जर शेतकऱ्याचा त्याग केला आणि खाटकाचा जर संग धरला तर मग त्याचं काय होतं, मरणच आहे त्याला मरण. खाटी घास स्नेहवादे पशुपाळी कापावया नळी तयासाठी. खाटकाच्या दारामध्ये बोकड्याला काय आहे, मरण आहे, मरण. म्हणून शहाणा बोकड तो आहे जो शेतकऱ्याला सोडत नाही. तसंच आहे आपली अवस्था या माशा बोकड्याप्रमाणेच आहे. आणि स्वधर्म म्हणजे पाणी किंवा शेतकरी याच्याप्रमाणे आहे. जोपर्यंत आपण स्वधर्माच्या ताब्यामध्ये आहे तोपर्यंत सुरक्षित आहे. स्वधर्म सोडला की आपला काय होणार आहे, नाश होणार आहे. जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबने. ज्ञानोबा म्हणतात तेने पाडे म्हणजे त्या दृष्टांताप्रमाणे हा स्वधर्म मनुष्याने कधीही विसरू नये, स्वधर्माला विसरू नये. रात्रंदिवस या स्वधर्माचं आपल्याला ध्यान असावं. आपण कोण आहे आणि आपला धर्म काय आहे याचं रात्रंदिवस आपल्याला स्मरण असावं. निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा. नाम उच्चारण करणं हा आपला काय आहे, निज धर्म आहे. हा निज धर्म तुम्ही संत मंडळीकडे पहा. संताचा जर जीवनाचा विचार केला, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, याला म्हणतं स्वधर्माचं पालन. स्वधर्माचा विसर पडू देऊ नये म्हणजे काय, तर तुकोबारांचा स्वधर्म पांडुरंग आहे, वारकऱ्यांचा स्वधर्म पांडुरंग आहे, नाम आहे. त्याला न विसरणं याला म्हणावं स्वधर्माला न विसरणं. जागृतीत असो, सुषुप्तीत असो किंवा स्वप्नात असो. म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती म्हणी पताशी. ब्रह्मदेव त्या सगळ्याला सांगायला लागले. म्हणून तुम्ही काय करा, सगळ्या लोकांनी आपापले जे उचित कर्म आहे ते कर्म तुम्ही करायला लागा. आपापले जे उचित कर्म आहे ते करा. विद्यार्थी आहे रात्रंदिवस विद्येचा अभ्यास करा. तुम्ही शेतकरी आहे निष्काम भावनेने शेती करा. वारकरी आहे निष्काम भावनेने नामस्मरण करा. निष्काम भावनेने कथा कीर्तन करा. आपापले कर्म करायला लागा. आपुलालिया कर्मी उचिती पुढत पुढती निरत व्हावे म्हणीपत असे. असं ब्रह्मदेव म्हणतो की तुम्ही पुढत पुढती परत 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 आपल्या उचित कर्मामध्ये काय करा, निरत व्हा. निरत व्हा म्हणजे काय, निष्ठेने त्याच्यामध्ये रत व्हा. निरत शब्दाचा अर्थ रत होणे म्हणजे त्याच्यामध्ये रममान होणे, त्याला आपलं सर्वस्व मानणे. प्रत्येक मनुष्याने आपल्या स्वधर्माला आपलं काय मानावं, सर्वस्व मानावं. सर्वस्व स्वधर्माशिवाय आपण जगणारच नाही असं आयुष्य आपलं धारण करावं. फार मोठं स्वधर्माचं काय आहे, महत्त्व आहे. आपण फक्त ऐकून सोडून देतो किंवा ज्ञानेश्वरी गाथ्यामधून वाचून आपण काय करतो, सोडून देतो. याच्याकडे फारसं लक्ष घालत नाही. पण हा भगवत प्राप्तीचा फार सोपा मार्ग आहे, फार सोपा मार्ग आहे. याच्यामध्ये कर्मत्याग करायची गरज नाही, कर्माचा त्याग करण्याची गरजच नाही. आणखीन सूक्ष्म पद्धतीमध्ये जर पाहिलं, सूक्ष्म पद्धतीने आता संतांनी भक्तीचा उदो केलेलाच आहे, भक्तीचा उदो केलेलाच आहे. सर्वांनी भक्तीला मार्ग लागावं म्हणून केलेला आहे. पण कर्ममार्गाचा संतांनी कुठं त्याग केला असं सापडत नाही. हा कर्ममार्ग भक्तीचा पाया आहे. कर्ममार्ग काय आहे, भक्तीचा पाया आहे. भक्तीचा पाया यथा योग्य पद्धतीने कर्माचं ज्याने आचरण केलं नाही त्याला भक्ती घडू शकत नाही. भक्ती घडूच शकत नाही त्याला. कारण भक्तीचं प्रयोजन कर्माच्या नंतर आहे. तीनही गोष्टी प्रयोजनासाठी आहे. भक्तीचं काहीतरी फल आहे, कर्माचं काहीतरी फल आहे आणि ज्ञानाचंही काय आहे, फल आहे. काय फल आहे यांचं, प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप, आवरण 3 प्रकारचे दोष राहतात. 3 प्रकारचा दोष निवृत्त करण्याचे 3 काय आहे, साधनं आहे. मलाला निवृत्त करण्याचं साधन आहे कर्म, त्यानंतर विक्षेपाला निवृत्त करण्याचं साधन आहे भक्ती आणि आवरण निवृत्तीचं साधन आहे ज्ञान. 3 प्रकारचे आहे. आणि शास्त्र असं सांगतं ज्याच्या अंतःकरणातील मलच गेला नाही
तर त्याच्या अंतःकरणातील विक्षेप जाऊ शकत नाही. मल गेल्यानंतर विक्षेप जात असतो, मल गेल्याशिवाय विक्षेप जाऊ शकत नाही. आणि मल निवृत्तीचं साधन आहे निष्काम कर्म. कर्म जर केलं तर मलाची काय होते, निवृत्ती होते. मग विक्षेपाची निवृत्ती, म्हणजे मल निवृत्तीनंतर विक्षेप निवृत्तीचं काय आहे, कार्य आहे. आणि मल निवृत्तीचं साधन कर्म आहे. म्हणजे कर्माच्या नंतर भक्ती, कर्माच्या नंतर काय आहे, भक्ती आहे. जसं आपण सगळ्या साधू संतांचं एवढंच आतापर्यंत ऐकलं की ज्ञानाचा पाया कोण आहे, भक्ती आहे. पुढे भक्तीने धरल्या हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. म्हणजे ज्ञानाचा का पाया कोण आहे, भक्ती आहे. ज्ञानाचा पाया कोण आहे, भक्ती आहे. भक्तीशिवाय ज्ञान पांगळा आहे. तैसे जाणा ब्रह्मज्ञान बापुडे ते भक्तिविद. भक्तीशिवाय ब्रह्मज्ञान कसं आहे, बापडा आहे, काहीच कामाचं नाही ब्रह्मज्ञान भक्तीशिवाय. माझी हरिकथा माऊली नव्हे अनिकाशी पांगिली. हरिकथा म्हणजे भक्ती, ही पांगिली नव्हे, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नाही, याच्यावर सगळे अवलंबून आहे. तुकोबाराय वर्णन करतात, भक्तीच्या आधारावर ज्ञान उभा आहे. म्हणजे ज्ञानाचा पाया कोण आहे, भक्ती आहे. जसं ज्ञानाचा पाया भक्ती आहे तसं भक्तीचा सुद्धा पाया कर्मच आहे. कर्माशिवाय भक्ती नाही, कर्म भक्तीचा पाया आहे. म्हणून निरत व्हावे पडतपुरती, या कर्माच्या ठिकाणी आपण विशेष प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. अंतःकरणातील मल याने काय होऊन जातो, नष्ट होतो. निरत व्हावे पडतपुरती म्हणिपत असे, असं ब्रह्मदेव सगळ्या प्रजाजनांना सांगित आहे की तुम्ही काय करा, आपापला स्वधर्मामध्ये काय करा, स्वधर्माचं आचरण करा, स्वधर्माचा त्याग करू नका. जे आपल्या वाट्याला आलं ते तुम्ही करत राहा, कोणाचंही ऐकू नका. लोक तुम्हाला सांगणारे पुष्कळ या जगतामध्ये भेटतील, हे कर्म करू नका, ते कर्म करू नका, सांगतील सगळे, पण कोणाचंच ऐकू नका. ज्ञानोबारायांचं ऐका. ज्ञानोबारायांचं काय मत आहे, निरत व्हावे पुढती, परत परत कर्मामध्ये तुम्ही प्रवृत्त व्हा. हे तुम्ही ज्ञानोबारायांचं ऐका, दुसऱ्याचं ऐकू नका. म्हणून तुम्ही समजती आपला लिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढती म्हणिपताशे. आपली वेळ संपलेली आहे. आज 118 ओळीपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी.